वंचित बहुजन आघाडीचा विजय असो, वंचित बहुजन आघाडीचा विजय असो। श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। वंचित बहुजन आघाडीचा विजय असो। आज सांगली जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्तानं देवराष्ट्रीय पंचायत समिती गणाच्या अधिकृत वंचित बहुजन आघाडीच्या अधिकृत उमेदवार सौ पूनम राजेश गायकवाडे यांच्या प्रचाराचा आज नव महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण साहेब यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आज या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचा प्रचाराचा शुभारंभाचा कार्यक्रम संपन्न होत आहे। या ठिकाणी आज आम्ही बघितलं तर कुठंतरी पुरोगामी विचारवंत या महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण साहेबांचा या संपूर्ण जिल्ह्याच्या काँग्रेसला कुठेतरी विसर पडलेला दिसतोय आणि जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये या चव्हाण साहेबांच्या जन्मभूमीतील जवळपास 4 उमेदवार रिंगणात आहेत। कुठच्याही उमेदवारानं प्रचाराचा शुभारंभ करताना त्या उमेदवारांना चव्हाण साहेबांचा विसर पडलेला आहे। अगदी काँग्रेसचे आपण बॅनर बघितले, पॅम्पलेट बघितले तर स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण साहेबांचा विचार हे कुठेही झोपसताना दिसत नाहीत। आणि महत्त्वाचं म्हणजे काँग्रेसी राजकारण जर आपण बघितलं, या ठिकाणचे विद्यमान आमदार असतील, ह्या आमदारांचं राजकारण जर बघितलं तर हे कुठंतरी पुरोगामी राजकारण राहिलेलं नाही असं दिसतंय। आणि मुळातच आमचे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते आदरणीय प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सांगत असतात की पुरोगामी विचारधारा जोपासणारे पक्ष आणि या महाराष्ट्रातला आणि देशातला विरोधी पक्ष जर म्हटलं तर फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडीच आहे। आणि यशवंतराव चव्हाण साहेबांच्या फक्त नावाचं राजकारण आम्ही न करता 100% चव्हाण साहेबांचं विचारधारा जोपासणारे आम्ही वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आहोत। चव्हाण साहेबांच्या आशीर्वादानं आज आम्ही प्रचाराचा शुभारंभ केलेला आहे आणि या पंचायत समिती गणातील जनता स्थानिक प्रश्नावरती अगदी पिचून गेलेली आहे। 9 वर्षाच्या सत्तेच्या कालखंडामध्ये काय झालं तर इकडच्या जनतेला संपूर्णपणे माहिती आहे आणि तिरंगी लढतीमध्ये इकडची जनता मतदार बंधू निश्चितपणाने आमच्या उमेदवाराला जन आशीर्वाद देतील आणि प्रचंड मताधिक्यानं पंचायत समितीमध्ये या भागाचा आणि कडेगाव तालुक्याच्या विकासासाठी निश्चितपणानं पाठवतील एवढी आशा मी या निमित्तानं व्यक्त करतो। धन्यवाद।